नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. कालचा लो, परवा दिवशीचा लो आणि आजचा लो हे तिन्ही लो एकमेकांपेक्षा थोडे का होईना परंतु वरती आहेत. म्हणजे याचा अर्थ काय आहे की मार्केट बेस बनवते का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्याच अनुषंगाने उद्याची जी एक्सपायरी होणार आहे निफ्टीमध्ये त्यामध्ये महत्त्वाचे लेवल काय आहेत आणि शॉर्ट कव्हरिंगचा उद्या आपल्याला किती सहारा मिळू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर RBIची जी काही मीटिंग आहे रेट विषयी ती कदाचित उद्या असू शकते. कदाचित म्हणजेच आहे, फक्त फायनल काय होतंय ते पाहणं गरजेचं असणार आहे. आणि त्याचा एक इम्पॅक्ट आपल्याला उद्याच्या मार्केटवरती पाहायला मिळू शकतो. म्हणजे त्याच्या बरोबर थोडं सावध राहणं गरजेचं आहे. तुम्ही अगदीच मोठ्या क्वांटिटीने वगैरे ट्रेड करणं थोडं टाळा जोपर्यंत त्याचं काही डिस्कशन बाहेर पडत नाही तोपर्यंत. फक्त एवढं एक लक्षात ठेवा. आता पाहिलं तर ग्लोबल मार्केट बऱ्यापैकी स्टेबल झाल्यासारखे वाटतंय. आता हा बेस आहे की बॉटम आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. पहा, बेस आणि बॉटममध्ये फरक काय आहे तर बेस बनवतोय मार्केट आणि एकदा बेस बनवून त्याच्यावरती आलं ना तर मग बॉटम फॉर्मेशन झालं आहे असं आपण म्हणत असतो. आता जर 3 दिवसाचं कामकाज पाहिलं तर बऱ्यापैकी लो वरती शिफ्ट होतोय. फक्त एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये काय आहे, हाय एकदाही ब्रेक झालेला नाहीये. म्हणजे जर तुम्ही या पद्धतीची ट्रेंड लाईन ड्रॉ केली आणि इथे थोडी तर एक ट्रँगल पॅटर्न फॉर्मेशन किंवा एक चॅनल पॅटर्न फॉर्मेशन मार्केट बनवत आहे. म्हणजे याच्या वरती जर आपण निघालो तर एक चांगली अपसाईड आणि जर याच्या खाली निघतोय तर एक चांगली डाऊनसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते. किंवा पुढचं काही दिवस एखाद दिवस याच्यामध्ये जाईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्या अगोदर आपण काल काय डिस्कशन केलं ते एकदा पाहूयात म्हणजे उद्याच्या लेवल आपल्याला जास्त क्लिअरली समजतील. गेल्या 2 दिवसापासून काय होत होतं, मार्केट ओपनिंग डाऊनसाईड, थोडीशी रिट्रेसमेंट, पुन्हा दिवसभर फॉल, ओपनिंग वरती जाण्याचा प्रयत्न, इथे तरी गॅपअप झालेलं होतं चांगलं, रिट्रेसमेंट आणि पुन्हा फॉल आणि दिवसभर डाऊनफॉल आणि दिवसाच्या लोला जाऊन बंद होत होतं. परंतु आज काय झालेलं आहे, सेम सुरुवात तशीच झाली. गॅपअप, मार्केट खाली येत होतं, एक रिट्रेसमेंट, पुन्हा खाली येण्याचा प्रयत्न. परंतु मार्केटने दिवसभर सस्टेन केलेला आहे आणि दिवसाच्या हायला जाऊन मार्केट बंद झालेलं आहे. म्हणजे स्ट्रेंथ येत आहे प्राइसमध्ये. पहा, इथे एवढी मोठी मुवमेंट होती, नक्कीच हा लो डिफेंड केला परंतु याला आपण स्ट्रेंथ आहे असं म्हणू शकत नव्हतं. परंतु आजच्या मार्केटमध्ये जे क्लोजिंग आहे ना ते स्ट्रेंथ दाखवणारं आहे ॲटलिस्ट आतापर्यंत तरी. आणि ग्लोबल मार्केट सगळे स्टेबल होतं. जपानने जवळजवळ त्यांचा जो काही फॉल झालेला होता 25-26% बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे. आता आपल्या मार्केटमध्ये हा गॅप फील होणं खूप गरजेचं आहे. मग उद्याचं जे काही डिस्कशन असेल ना ते फक्त याच्यावरतीच आपलं फोकस असणार आहे की या गॅप फिलिंगसाठी आपण ट्रेड प्लॅन करू शकतो का. आता महत्त्वाच्या लेवल काय आहेत, उद्या जर आपल्याला हा गॅप फिल करायचा असेल ना तर त्यासाठीची महत्त्वाची लेवल असणार आहे उद्या 24,425. याच्यावरती 420, 425 हा जो झोन आहे याच्यावरती ॲटलिस्ट 15 मिनिट कॅन्डल बंद होणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, ॲटलिस्ट 15 मिनिट कॅन्डल बंद होणं गरजेचं आहे. जर ही 15 मिनिटाची कॅन्डल बंद झाली तर एक शॉर्ट कव्हरिंग चांगली पाहायला मिळू शकते आपल्याला, जे की आज होताना बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळालेलं नाहीये. जर 50, 250, 300च्या वरती सस्टेन केलं असतं ना तर तिथेही पाहायला मिळालं असतं, परंतु तसं झालेलं नाही. मग उद्या ही लेवल खूप महत्त्वाची असणार आहे. म्हणजे याच्यावरती तुम्ही कॉल साईडचं ट्रेड प्लॅन करू शकता. अगदी 24,700चं टार्गेट आपण प्लॅन करणार आहे का तर कदाचित ते येऊ सुद्धा शकतं, पण डायरेक्ट त्याच्यासाठी प्लॅन करू नका. एक 100-100 पॉईंटचे झोन बनवू शकता किंवा 70-75 पॉईंटचे झोन बनवू शकता. आता मी ते लेवल डिस्कस करण्यापेक्षा तरीही एकदा सांगतो, 24,425च्या वरती 475-480 असणार आहे. मग 525-30चा जो झोन आहे तो आणि त्यानंतर मग 625 हे झोन आपल्यासाठी असणार आहे. छोटे मोठे रेजिस्टन्स, फक्त शॉर्ट कव्हरिंगचा किती इम्पॅक्ट होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि डाऊनसाईडची जी लेवल आहे आज पूर्ण दिवसभर किंवा इथे असेल किंवा हा रेजिस्टन्स असेल, म्हणजे हा जो 20 ते 30 पॉईंटचा झोन बनतोय ना ती लेवल आहे 24,180 ते 24,150. ही लेवल खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. म्हणजे मार्केट फ्लॅट ओपनिंगने खाली होतात किंवा गॅप डाऊनने जर याच्या खाली मार्केट सस्टेन करते, जसं इथे 15 मिनिटं तसं इथे सुद्धा एक 15 मिनिट ते अर्ध्या तासाची कॅन्डल जर याच्या खाली बंद झाली ना तर मात्र मार्केटमध्ये वीकनेस पाहायला मिळू शकतो आणि मार्केटमध्ये एक चांगला फॉल आपल्याला पाहायला मिळेल. आणि मग ते आपल्याला 24,000 ते 23,900 पर्यंत घेऊन जाईल. पण सध्याची परिस्थिती पाहता जर RBIच्या बैठकीतून काही आलं निदर्शनास तर आणि तरच आपल्याला या लेवल पाहायला मिळतील. मार्केटमध्ये स्ट्रेंथ आहे. जास्तीत जास्त काय होऊ शकतं, मार्केट इथे ओपन होऊन पूर्ण दिवस इथेच घालवण्याचा प्रयत्न करेल. परंतु डाऊन साईड सध्या तरी वाटत नाहीये की उद्या येईल. काही न्यूज आली नाही तर, न्यूज आली तर नक्कीच येईल. मग त्यासाठीची ही लेवल आहे. बाकी एक्स्ट्रा काहीही करण्याचा प्रयत्न करू नका. उद्या मार्केटची सुरुवात करताना या 2 लेवल मार्क करून ठेवा. वरती आहे 24,425 आणि डाऊन साईड आहे 24,150 ते 180. हा 30 पॉईंटचा जो झोन आहे तो इम्पॉर्टंट आहे. वेगळं करण्याची काही आवश्यकता नाही. पाहिजे तर मग तुम्ही या रेंजला प्ले करू शकता. आपल्या लक्षात येतं मार्केट जर वरती जात आहे 400च्या आसपास एखादा रेजिस्टन्स फेस करत आहे तर कुठपर्यंत येऊ शकतं तर 200 पर्यंत येऊ शकतं. म्हणजे ही जी 200 पॉईंट 400 ते 200 खाली 20 पॉईंट सोडून द्या, वरती 20 पॉईंट या रेंजला प्ले करू शकता तुम्ही. इथे आल्याच्या नंतर शॉर्ट पोझिशन
अगदी 20 ते 25 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि इथे आल्यानंतर लॉंग पोझिशन 20 ते 25 पॉईंटचा स्टॉप लॉस. या रेंजला प्ले करण्यासाठी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. एक्स्ट्रा काही करू नका. हां, अगदीच ॲग्रेसिव्ह ट्रेडिंग तुम्हाला करायची असेल, मार्केट फ्लॅट ओपन होत आहे, तर 350ची लेवल मार्क करून ठेवा. 24,350 याच्या वरती जसं निघतंय ना, तर काही क्वांटिटी इथे 30 ते 40% क्वांटिटी. मी 2-3 दिवस झालं हेच सांगतोय की कॉल साईडला तुम्ही कुठेही ट्रेड प्लॅन करा. जोपर्यंत 350, आता उद्या एक्सपायरी आहे म्हणून आपण 400 वरती ही लेवल घेतलेली आहे, म्हणजे 400च्या वरती जोपर्यंत सस्टेन होत नाही तोपर्यंत 30 to 40% क्वांटिटीनेच काम करायचं आहे. एक्स्ट्रा निफ्टीमध्ये तरी ॲटलिस्ट करण्यासारखं काही नाही आहे. उद्याची एक्सपायरी आहे, फक्त आपण पाहणार आहोत की शॉर्ट कव्हरिंगचा सहारा मिळतोय का, किंवा जर एक्सपायरीला इकडे सुद्धा ब्रेकडाऊन आलंच तर इकडे सुद्धा एक चांगली मोठी मुवमेंट पाहायला मिळू शकते. आता दुसरा इंडेक्स आहे बँक निफ्टी. निफ्टी असेल, बँक फक्त एक इंडेक्स आहे ज्याने हा गॅप फील केलेला आहे, म्हणजे त्या दिवशीचा जो फॉल होता ना तो कव्हर केलेला फक्त एक इंडेक्स आहे आणि तो आहे मिड कॅप. जर आज मिड कॅपवरती लक्ष ठेवलं असताना बाकी सगळे इंडेक्स साईडवेज होते, परंतु मिड कॅपमध्ये एक चांगली मुवमेंट आलेली आहे. जर तुम्हाला मिड कॅपमध्ये इंटरेस्ट असेल तर उद्या एक महत्त्वाची लेवल आहे, मी आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट करेन. बाय द वे, तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्की जॉईन करून घ्या. आणि त्याबरोबरच आपल्या या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर आता बँक निफ्टी काय झाले, नाहीच आहे, मुवमेंटच नाही आहे ना. आज झाली आहे, काल परवा तरी थोडीफार होती, परंतु जी मुवमेंट अपेक्षित असते बँक निफ्टीकडून ती होताना पाहायला मिळालेली नाही. आज तर एक्सपायरी होती, अपेक्षित होतं की एखादी चांगली मुवमेंट येईल. मग उद्यासाठी इथे सुद्धा काय करा, 2 लेवल मार्क करून ठेवा. डाऊन साईड आता आपल्यासाठी झालेला आहे, या लेवलच्या खाली जोपर्यंत आपण जात नाही 49,700 तोपर्यंत डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन होत नाही. हां, मध्ये जे निफ्टीसाठी सांगितलंय तुम्ही ही रेंज प्ले करू शकता. हे 400-500 पॉईंट जे आहेत ना ते रेंज प्ले ज्यांना जमत असेल ते नक्कीच करू शकता, परंतु जोपर्यंत 49,700च्या खाली निघत नाही तोपर्यंत डाऊन साईडचे ट्रेड प्लॅन करायचे नाही. त्याचं टार्गेट ऑलरेडी आपण डिस्कशन केलेलं आहे काल ते. मग 49,500 असेल, 49,300 आणि 48,800, 49,000 सायकोलॉजिकल लेवल. हे एका दिवसात येणार नाही, परंतु त्या लेवल आहेत. अपसाईड कुठे आहे, तर सुरुवातीला जर तुम्ही 50-300च्या वरती निघताय तर एक बाईंग सिच्युएशन क्रिएट होतीये, पण इथे तुम्ही 50% क्वांटिटीनेच काम करायचं आहे, पूर्ण क्वांटिटीने जायचं नाहीये. मी तरी स्वतः तरी बँक निफ्टी अवॉइडच करण्याचा प्रयत्न करतोय, पण तरीही जर संधी मिळाली तुम्हाला तर इथे तुम्ही एक ट्राय करू शकता. त्यानंतर हे जे काही हाय बनलेले आहेत 2 दिवसाचे ते आहेत 50-700 इथपर्यंतचा प्रवास आपण पाहू शकतो. म्हणजे हे 400 पॉईंट असले ना तरी मध्ये 50-500 ही एक सायकोलॉजिकल लेवल महत्त्वाचे आहे. म्हणजे 300 नंतर 700 आणि हे 200-200 पॉईंटचे तुम्ही 2 टार्गेट ठेवू शकता. आणि जे मोठं टार्गेट आहे ते 50-700च्या वरती आपल्याला पाहायला मिळेल, जे की गॅप फिलिंगसाठी येताना पाहायला मिळू शकतं. मग त्यामध्ये तुम्हाला 51,000 ही जी सायकोलॉजिकल लेवल आहे, खरं तर 50, 930, 950 आहे. मग 51, 200, 51, 300 या लेवल टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल. जर बँक निफ्टी याच्यावरती निघली तर, नाही निघली तर शक्यतो बँक निफ्टी अवॉइड आहे हे लक्षात ठेवा. जास्त काही करण्याचा प्रयत्न करू नका आणि निफ्टीमध्ये जे सांगितलं त्या लेवल फॉलो करा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.